शुभ दिवस मित्रांनो, माता भगिनींनो, हा खास व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये असा कुठलाही माणूस नाही की ज्याच्या मागे चिंता नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य हा चिंतेने ग्रासलेला आहे. तेव्हा चिंता हा रोग भयानक आहे. तेव्हा चिंता अजिबात करू नका. चिंता केल्याने काहीही फायदा होत नाही. जे व्हायचं तेच होणार आहे. त्यामुळं चिंता करू नका. चिंता केल्याने काहीही फायदा होत नाही, उलट नुकसान मात्र नक्की होते. चिंता केल्याने फायदा होत नाही, नुकसान होते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आजपासूनच चिंता सोडून द्या. का? कारण चिंता केल्याने फायदा तर होतच नाही, पण नुकसान होते हे नक्की आहे. चिंता अजिबात करू नका, कारण चिंता ही माणसाला चितेकडे घेऊन जाते. चिंता ही माणसाला चितेकडून घेऊन जात असते. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या काळजीच्या पोटी हा व्हिडिओ खास बनवला आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक लाईक जरूर करा. आणि एक रिक्वेस्ट आहे, आजपासूनच चिंता सोडून द्या. कारण चिंता हे माणसाला चितेकडे घेऊन जात असते. तेव्हा हा चिंता विकार किंवा चिंता रोग या आजाराची लक्षणे काय आहेत? तर मानसिक लक्षणांचा जर विचार केला तर सतत भीती वाटणे किंवा काळजी वाटणे, अस्वस्थता वाटणे, एकाग्रता कमी होणे, चिडचिड होणे ही मानसिक लक्षणे आहेत. काय होते, सतत भीती तर वाटते, कशाची ना कशाची तरी भीती वाटत राहते, नियमित भीती वाटते, काळजी वाटते, कधी कधी अस्वस्थ होतं बघा, आणि एकाग्रता कमी होते, आणि कधी कधी चिडचिडपणा वाटतो, विनाकारण चिडचिड होते. ही मानसिक लक्षणे आहेत चिंता या विकाराची. तेव्हा चिंता करू नका. आता शारीरिक लक्षणे कोणती आहेत? तर हृदयाचे ठोके वेगाने वाढतात. चिंता जर केली तर हृदयाचे ठोके जलद वेगाने वाढतात. घाम येतो, प्रचंड प्रमाणात घाम येतो चिंता केल्याने. हातपाय थरथरायला लागतात. श्वास घेण्यास त्रास होतो. कधी कधी चक्कर येते पहा, आणि स्नायूमध्ये ताण येतो. ताण येतो. ही शारीरिक लक्षणे आहेत चिंता या आजाराची. हृदयाचे ठोके वेगाने वाढतात, प्रचंड प्रमाणात घाम येतो, कधी हातपाय थरथर कापतात, श्वास घ्यायला त्रास होतो, कधी कधी चक्कर येते, आणि स्नायूमध्ये ताण येतो. तेव्हा ही शारीरिक आणि मानसिक लक्षणे आपल्याला आढळतात कधी? चिंता केल्यास. त्यामुळे चिंता अजिबात करू नका, घाबरू नका.
जे व्हायचं ते होणार आहे, हे विधिलिखित आहे. तेव्हा आता चिंता का होते, चिंता का वाटते, याची देखील काय कारण आहे. तर पहिलं प्रमुख कारण म्हणजे शारीरिक आरोग्य. शारीरिक आरोग्य, उदाहरणार्थ थायरॉइड किंवा हृदयाशी संबंधित आजार. थायरॉइड किंवा हृदयाशी संबंधित आजार जर असतील ना, तरी देखील चिंता वाटते. थायरॉइड आणि हृदयाशी संबंधित आजार हे चिंताला वाटण्याला कारण, प्रमुख कारण आहे. 2 नंबर कोणतं कारण आहे चिंता वाटण्याला, तर लहानपणी काही घटना घडलेल्या असतात, ज्या वाईट असतात. लहानपणी घडलेल्या वाईट घटना या चिंतेसाठी कारणीभूत ठरतात. नंबर 3, नोकरी म्हणजे सर्व्हिस, अभ्यास, विद्यार्थी आणि आर्थिक समस्या किंवा नातेसंबंधातील ताण हे देखील चिंतेला कारण आहे. नोकरी, अभ्यास, आर्थिक समस्या किंवा नातेसंबंधामधील ताण हे चिंता वाढण्याला करणारा एक कारण आहे. आणि 4थं कारण कुठलं, तर कुटुंबात कोणाला तरी हा आजार असेल तर चिंता रोग होतो. थोडक्यात अनुवंशिकता ज्याला आपण म्हणतो. कुटुंबात कोणाला तरी हा आजार असेल तर चिंता हा विकार होतो. जेव्हा चिंता वाटण्याची प्रमुख 4च कारणे आहेत, तेव्हा चिंता अजिबात सोडून द्या. तेव्हा आज आपण चिंता का वाटते, त्याची लक्षणे, शारीरिक आणि मानसिक लक्षणे जाणून घेतली, त्याची कारणे जाणून घेतली. तर कृपया चिंता करू नका. आणि चिंता या रोगावर माझा व्हिडिओ पहा, तुम्ही सर्च करा तुम्ही कानमंत्र चॅनलला, आणि चिंता या विषयावर उपाय मी सांगितलेला आहे. तेव्हा चिंता करू नका. चिंता केल्याने फायदा तर होतच नाही, उलट नुकसान होते. कारण चिंता ही चितेकडे घेऊन जात असते. म्हणून आपल्या काळजीपोटी हा व्हिडिओ बनवलेला आहे. एक लाईक करा, इतरांना शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.